सगळे तत्वज्ञान सोडा आणि एकच गोष्ट काळजावर करून घ्या. द एंड इज द बिगिनिंग. जय शिवराय मित्रांनो द एंड इज द बिगिनिंग हे जे काही ट्रेंडिंगला आता डायलॉग चालू आहे त्या डायलॉगवरती आपण आपला आजचा व्हिडिओ बनवला आहे. व्हिडिओ एडिट करण्यासाठी सगळ्यात अगोदर जे काही ऑडिओ मी तुम्हाला प्रोव्हाइड केले ते ऑडिओ तुमचा फोटो तुम्हाला या ठिकाणी कॅपकटमध्ये ऍड करायचा आहे. आता मित्रांनो ज्या प्रकारे मी तुम्हाला बीट मार्क सांगतोय त्या प्रकारे बीटला मार्क करायचा आहे. आपली जी काही पहिली बीट असणार आहे त्या 11 आणि 12 सेकंदाच्या मधला जो काही डॉट आहे या डॉट पशी आहे त्याच्या पुढची मित्रांनो जी काही बीट आहे ती 14 सेकंद आणि 15 सेकंदाच्या मधला डॉट आहे या डॉटचं थोडंसं मागे आहे. त्याच्यानंतरची मित्रांनो जी काही बीट आहे ती बघू शकता 16 सेकंदाच्या थोडंसं पुढे आहे आणि जी काही आपली लास्टची बीट आहे त्या 18 सेकंदाच्या थोडंसं पुढे आहे. तर मित्रांनो सॉंग ऐकायचं तुम्हाला बीटला मार्क करून घ्यायचं आहे. बीट वगैरे मार्क केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता. एकदम सुरुवातीला यायचं. सुरुवातीला आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला आता काय करायचं आहे फोटोला सिलेक्ट करून की फ्रेम एक ऍड करायची आहे. नंतर फोटोच्या सेंटरला एक की फ्रेम ऍड करायची आहे. या ठिकाणी सेंटरला एक की फ्रेम ऍड केल्या नंतर मित्रांनो जे काही फोटोचा लास्ट पॉईंट आहे या लास्ट पॉईंटला एक की फ्रेम ऍड करायची आहे. नंतर सेंटरच्या की फ्रेमवरती यायचं. की फ्रेमवरती आल्यानंतर हा जो काही फोटो आहे तो तुम्हाला एका रेषेत या ठिकाणी उजव्या किंवा डाव्या बाजूला घेऊन जायचा आहे. फक्त खाली वर करू नका, एका रेषेतच घेऊन जावा म्हणजे जे काही आपलं अॅनिमेशन आहे ते व्यवस्थितरित्या तयार होऊन जाणार आहे. तर मित्रांनो बघू शकता काही या प्रकारचं अॅनिमेशन आपल्या फोटोवरती तयार होईल. नंतर मित्रांनो पुढचं जे काही ट्रान्झिशनचं ऑप्शन आहे यावरती क्लिक करून इथे तुम्हाला पुल आउटचं ट्रान्झिशन ऍड करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. नंतर पुढच्या फोटोला सिलेक्ट करून अॅनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. कॉम्बोची कॅटेगरी सिलेक्ट करून इथे तुम्हाला झूम वनचं अॅनिमेशन ऍड करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता पुढच्या फोटोला सिलेक्ट करून अॅनिमेशनवरती क्लिक करा. इन अॅनिमेशनमध्ये तुम्हाला रॉक व्हर्टिकलीचं अॅनिमेशन ऍड करायचं आहे. जे काही खालची ड्युरेशन आहे 1.4 सेकंदवरती ठेवायचे आहे आणि ओकेवरती क्लिक करून आता त्याच फोटोला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे ज्या फोटोला आता अॅनिमेशन दिलं. नंतर तुम्हाला ह्या फोटोच्या सुरुवातीला एक की फ्रेम ऍड करायचे, फोटोच्या लास्टला एक की फ्रेम ऍड करायचे आहे आणि फोटोच्या लास्टच्या की फ्रेमवरती येऊन फोटोला झूम करायचं आहे. नंतर मित्रांनो त्या पुढच्या फोटोला सिलेक्ट करा. अॅनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोवरती क्लिक करायचं आहे आणि वेव्ह अँड स्लाइड तिथे अॅनिमेशन ऍड करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो लास्टचा जो काही फोटो आहे त्याला सिलेक्ट करून इथे तुम्हाला कॉम्बोवरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला स्लाइड अँड वेव्हचं अॅनिमेशन ऍड करायचं आहे. ओके. तर मित्रांनो बघू शकता ह्या फोटोला वेव्ह अँड स्लाइड दिलं आणि ह्याच्या पुढच्या फोटोला स्लाइड अँड वेव्हचं दिलं. ओके. तर या प्रकारे मित्रांनो प्रॉपर तुम्हाला अॅनिमेशन ऍड केल्यानंतर इफेक्ट ऍड करण्यासाठी तुम्हाला एकदम सुरुवातीला यायचं. इफेक्टवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्टवरती सगळ्यात अगोदर क्लिक करायचं आहे आणि ट्रेंडिंगमध्ये तुम्हाला मित्रांनो हॅलो ब्लर नावाचा इफेक्ट मिळणार आहे. सिम्पली तो हॅलो ब्लरचा इफेक्ट ऍड करून ओकेवरती क्लिक करायचा आहे. आता मित्रांनो पुढे तुम्हाला कुठे यायचं बघू शकता 8 सेकंदाचं थोडंसं पुढे यायचं आहे. हे झाल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं, बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. ग्लोईंग लाईनची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आणि टेक्नॉलॉजी चा इफेक्ट ऍड करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. हा जो काही इफेक्ट आहे तो आपल्या बीटपर्यंत म्हणजे फोटोच्या जे काही ड्युरेशन आहे लास्टपर्यंत इथेपर्यंत तुम्हाला ठेवायचं आहे. ओके. नंतर ह्या फोटोच्या सुरुवातीला यायचं आहे म्हणजे आपली जी काही बीट आहे त्या बीटच्या सुरुवातीला यायचं. नंतर त्या फोटोला म्हणजे जो काही इफेक्ट आहे त्याला तुम्हाला आता कुठला इफेक्ट ऍड करायचा सिम्पली तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. स्प्लिटची कॅटेगरी सिलेक्ट करायची आणि इथं बघू शकता एक इफेक्ट आहे मल्टी स्क्रीन पॉप. तर मल्टी स्क्रीन पॉपचा इफेक्ट तुम्हाला ऍड करून ओकेवरती क्लिक करायचा आहे. नंतर मित्रांनो ह्या इफेक्टला सिलेक्ट करून ह्या इफेक्टची जी काही ड्युरेशन आहे ते आपल्या बीटमध्ये जिथपर्यंत सेट होईल तिथपर्यंत तुम्हाला ठेवायचे आहे. नंतर त्या इफेक्टला सिलेक्ट करून ऍडजस्टवरती क्लिक करायचं आहे. जे काही टेक्स्चर आहे ते एकदम तुम्हाला 0 करायचं आहे. ब्लर देखील तुम्हाला एकदम 0 करायचं आहे. शार्पन जे काय असणार आहे ते शार्पन या ठिकाणी मी कितीवर ठेवलंय बघू शकता 10 वरती ठेवलंय. तुम्हाला देखील 10 वरती ठेवायचं आहे आणि जे काही स्पीड आहे ते हाय असं राहू दे, काय ह्याला तुम्ही हलवू नका. ओके. आता तुम्हाला ओकेवरती क्लिक करायचं आहे. फोटो तुम्हाला कुठे यायचं आहे बघू शकता 14 सेकंदाचं थोडंसं म्हणजे 14 आणि या ठिकाणी थोडंसं झूम करतो. झूम केल्यानंतर आपले बीट कळतील. तर मित्रांनो 15 सेकंदात जो काही सुरुवातीला 0 आहे त्या 0च्या थोडंसं मागे यायचं आहे. नंतर तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता एक इफेक्ट व्हिडिओ इफेक्टमध्ये तुम्हाला ट्रेंडिंगच्या सेक्शनमध्ये व्हाईट फ्लॅश 2चा एक इफेक्ट बघायला भेटेल बघू शकता स्क्रीनवरती. हा इफेक्ट ऍड करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टची जी काही ड्युरेशन आहे ती 16 सेकंदाची जे काही सुरुवातीचे 0 आहेत त्या 0च्या थोडंसं मागेपर्यंत ठेवायचं. ओके. नंतर सेम ह्या इफेक्टला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. डुप्लिकेटवरती क्लिक करायचं आहे. डुप्लिकेटवरती क्लिक केल्यानंतर ह्याला ड्रॅग करत पुढे घेऊन यायचं. ओके. तर या ठिकाणी कुठं ऍड करायचं आहे बघू शकता 17 सेकंदात थोडंसं मागेपर्यंत असं ऍड करायचं आहे म्हणजे आपल्या बीटवरती प्रॉपर मॅच होऊन जाणार आहे. आणि मित्रांनो आता लास्टच्या फोटोला इफेक्ट देण्यासाठी सिम्पली तुम्हाला 19 सेकंदवरती यायचं आहे. तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून नाईट क्लबची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आणि ही कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा इफेक्ट ऍड करायचा आहे आणि ओकेवरती क्लिक करून ह्याची ड्युरेशन तुम्हाला एकदम लास्टपर्यंत वाढवून घ्यायची आहे. आता मित्रांनो इथून तुम्हाला बॅक येऊन एकदम सुरुवातीला यायचं आहे. ओव्हरलेवरती क्लिक करून ऍड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि जे काही पीएनजी मित्रांनो मी तुम्हाला प्रोव्हाइड केले सिम्पलरित्या ती पीएनजी तुम्हाला ऍड करून घ्यायची आहे आणि पीएनजी ऍड केल्यानंतर बघू शकता ज्या प्रकारे तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला होता त्या प्रकारचा व्हिडिओ तयार झाला. सिम्पली एक्सपोर्टवरती क्लिक करून व्हिडिओला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे.